नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आत्ता सध्या आपली लेव्हनवर्थ आणि वेनाचीची ट्रिप चालू आहे आणि या आधीच्या भागामध्ये आपण लेव्हनवर्थ, वॉटर स्लायडर वॉटर पार्क, लेक चेलान या जागा पाहिलेल्या आहेत आणि आज आपण पुन्हा एकदा लेव्हनवर्थला आलेलो आहोत. तर लेव्हनवर्थला एक लेक साईड पार्क आहे, तिकडे जाणार आहोत आणि त्यानंतर एक रोलर कोस्टर राईड बुक केलेली आहे, ती राईड करून मग घरी निघणार आहोत. या 2 दिवसाच्या ट्रिपचे 5 भाग झालेले आहेत आणि जर आधीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा आणि मी एक प्लेलिस्ट सुद्धा क्रिएट केलेली आहे, ती प्लेलिस्ट नक्की चेक करा. चला तर मग आजचा व्लॉग सुरू करूयात. लेट्स गो. आता इथल्या लेक साईड पार्कला चाललेलो आहोत आणि वातावरण एकदम बदललेलं आहे. खूप थंड हवा सुटलेली आहे, खूप थंडी वाजते. बरं, लाईफ जॅकेट घेऊ शकतो, इथून फ्रीच आहेत. रूल्स ऑफ द वॉटर: रिस्पेक्ट प्रायव्हेट प्रॉपर्टी, डू नॉट ट्रान्सपर्स ऑन द शोर लाईन. हे काही रूल्स आहेत तिथल्या पार्कचे. वॉटरफ्रंट पार्क या पार्कचं नाव आहे. सारांशला माती दिसली, सारांश मातीमध्ये. काय बाळा? पार्थू? मशरूम आहे गाडीमध्ये ठेवलेत. आता लेव्हनवर्थमध्ये आलोय आणि लेक विनाचीला जाणार होतो आम्ही, पण फक्त 1 तासच मिळणार होता तिथे आणि तिथे एंट्री फी पण $30 आहे. त्याच्यामुळे मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि इथे वॉटरफ्रंट पार्क आहे तर मग ते पाहायला आलो होतो. जवळच होतं, लेव्हनवर्थच्या शेजारीच. पण तिथे जास्त वेळ काही थांबू शकलो नाही कारण की खूप थंडी वाजत होती. मग थोडा वेळ तिथे घालवून आता लेव्हनवर्थमध्येच एखादं कॉफी शॉप बघून तिथे थोडंसं कॉफी वगैरे घेणार आणि मग त्याच्यानंतर 4 वाजता आम्ही एक रोलर कोस्टर राईड चालू झाली आहे इथेच, तर ती बुक केलेली आहे. तर मग ती राईड करायला जाणार आहे. तर वातावरण बदललं आहे आता. आधी वेनाचीमध्ये सनी डे होता, छान ऊन पडलं होतं, पण आत्ता इथे मात्र क्लाउडी वेदर आहे आणि थंडी पण खूप वाजते आणि आता इथून पुढे असंच राहणार आहे वेदर. आणि आत्ता साधारण 2:45 वाजलेत. सो आता 1 तास इथे स्पेंड करून मग जाऊयात पुढे रोलर कोस्टर राईडसाठी. चलो. तेव्हा तू वेगळ्या झोनमध्ये होता. हां, काय वेगळंच आहे हे. ॲक्च्युली त्या पिरियडमध्ये लोकांना जास्त क्लासिक वाटतं. करायचे का राईड सगळं त्या दिवशी राहिलेली? सारंच बसायचं का त्या घोडागाडीमध्ये? लेव्हनवर्थमध्ये आपण ही घोडागाडीची राईड सुद्धा करू शकतो आणि ही घोडागाडीची राईड आम्ही जेव्हा विंटरमध्ये इथे आलो होतो, हिवाळ्यामध्ये क्रिसमसच्या वेळेला, तेव्हा सुद्धा ही राईड होती आणि त्यावेळेला खूप छान डेकोरेट केलेली असते ही घोडागाडी. ही राईड थोडीशी महाग असते, त्यामुळे आम्ही तर काही केली नाही, पण एक अनुभव घेण्यासाठी ही राईड नक्कीच करू शकतो. कोणसे यहाँ पे जा रहे? जिंजर ब्रेड फॅक्टरी. कसलं भारी आहे हे. लेव्हनवर्थमधलं जिंजर फॅक्टरी हे कॅफे खूप जुनं आहे आणि खूप सुंदर कॅफे आहे हे. आणि इथे खूप छान छान ब्रेडपासून बनवलेल्या वस्तू आहेत या. तर बऱ्यापैकी प्रशस्त आणि खूपच सुंदर असं हे कॅफे आहे. या कॅफेमध्ये केक्स आहेत आणि आईस्क्रीम घेऊ शकतो आणि कोल्ड कॉफी, हॉट कॉफी इथे मिळते. आमची खरं तर ही झालेली आहे चहाची वेळ, पण चहा काही इथे मिळणार नाहीये, त्यामुळे मी आज आईस्क्रीम खाणार आहे. मुलांचं तर क्लिअर आहे आणि कोणतं फ्लेवर घ्यायचं आहे ते सुद्धा क्लिअर आहे. आईस्क्रीम. अच्छा लगा आईस्क्रीम? लेव्हनवर्थ ॲडव्हेंचर पार्क. असणारे राईड. इथून सुरू होणार आहे रोलर कोस्टरची राईड आणि राईड सुरू होण्याआधी सगळ्या सूचना दिल्या जातात आणि या एका गाडीमध्ये 2 लोक बसू शकतात. तर सारांश सुद्धा ही राईड करणार आहे. सारांश आणि सागर एका गाडीमध्ये बसणार आहेत आणि मी एका गाडीमध्ये बसणार आहे. ही राईड करत असताना मोबाईल फोन आम्ही साईडला ठेवले होते आणि ही राईड पूर्णपणे एन्जॉय केली. तर या डोंगरावरून पूर्ण ही राईड जाते आणि खूप सुंदर व्ह्यू वरून पाहायला मिळतो. तर खूप मजा आली ही राईड करून.
खूपच युनिक अशी ही रोलर कोस्टर राईड केली आम्ही आणि खूप मजा आली. सारांशने सुद्धा राईड केली आणि थोडासा घाबरला तो, पण एन्जॉय केली त्याने राईड. आणि इथेच एका शेजारी हे रॉक क्लाइम्बिंग साठीचं पण ठेवलेलं आहे आणि इथे पैसे भरून आपण रॉक क्लाइम्बिंग करू शकतो. आणि अजून एक छानसा गेम आहे इथे. एक $8 दिले की ते आपल्याला एक पोतं देतात. त्या पोत्यामध्ये माती असते आणि त्या मातीमध्ये खूप रंगबिरंगी खडे असतात. तर ते पोतं घेऊन तिथे समोरून पाणी वाहतं. तर त्या पाण्यामध्ये ते पोतं पूर्ण रिकामं करायचं आणि ती माती सगळी वाहून जाते आणि छान रंगबिरंगी खडे जे मिळतात ते खडे आपण घरी घेऊन जाऊ शकतो. सारांशला असे स्टोन्स कलेक्ट करायला खूप आवडतात. पण आम्ही बीचवर नेहमीच जात असतो आणि तिथून तो वेगवेगळे स्टोन्स गोळा करत असतो. त्यामुळे इथे काही आम्ही ही गेम खेळलो नाही. तर अशा पद्धतीने ही लेव्हनवर्थ वेनाचीची 2 दिवसांची उन्हाळी सहल पूर्ण करून आम्ही घरी निघालो आहोत आणि या 2 दिवसाच्या सहलीमध्ये खूप काही पाहायला मिळालं, शिकायला मिळालं. मुलांनी खूप मजा केली, ते सगळ्यात महत्त्वाचं. आमच्याबरोबर आमचे फ्रेंड्स होते आणि त्यांना इथे फिरण्याचा पूर्ण अनुभव आहे. त्यामुळे या सहलीचं नियोजन खूप छान झालं आणि त्यांच्या सोबतीने या सहलीचा आनंदसुद्धा द्विगुणित झाला. या सहलीमध्ये निसर्गाची वेगवेगळी रूपं पाहायला मिळाली. कितीतरी डोंगरदऱ्यांनी आपल्या उत्तर भारताची आठवण करून दिली आणि या सहलीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही 2 दिवस बाहेर या जिंजर ब्रेड फॅक्टरी मधलं कॉफी आणि आईस्क्रीम सोडलं तर काहीच बाहेर खाल्लं नाही. सगळं जेवण आम्ही सोबत घेऊन आलो होतो आणि जेवण ठेवण्यासाठी कूलर होता आणि हॉटेलमधल्या ओव्हनमध्ये जेवण गरम करण्याची सोय होती. त्यामुळे भारतीय हॉटेल शोधा आणि ते हॉटेल शोधण्यामध्ये आमचा वेळ गेला नाही आणि बाहेर खाण्याचा आमचा खर्च सुद्धा वाचला. तर अशी आमची ही 2 दिवसांची ट्रिप सफळ संपूर्ण झालेली आहे. आशा करते तुम्हीही आमची सहल आमच्यासोबत तेवढीच एन्जॉय केली असेल. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. मला नक्कीच आवडतील तुमच्या कमेंट्स वाचायला आणि लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.